आपण आता हळद काढायला घेतलेली आहे. हळदीचे जे दांडे आहेत ते आता सुकलेले आहेत, त्यामुळे ते खाली पडलेले आहेत. त्यामुळे ती काढण्याची स्थिती योग्य आहे असं समजलं जातं. साधारणतः आता हिवाळा संपलेला आहे आणि मग आता हळद काढायला घेतो. त्यामुळे त्याच्यावर दवाचा किंवा काही नंतरचा बुरशीचा काही परिणाम राहत नाही. थोडंसं ऊन पण सुरू झाल्यामुळे ती सुकायलाही बरं पडते. त्यामुळे आत्ता आपण ती काढणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण 2-3 व्हरायटी आपल्याकडे आहेत. एक अ, ही जी जाडसर जी आहे, थोडीशी फिंगर्स मोठी आहेत, ती SK4 म्हणून. ही जी हळद आहे ती सेलमची आहे आणि ही आहे ती आंबे हळद आहे. तर आत्ता आपण ह्या तिन्ही प्रकारच्या हळदी काढलेल्या आहेत. हे आंबे हळदीचे कंद आहेत, ते अगदी खूपच मोठे झाले आहेत. एक-एक कंद जवळ-जवळ पाव-पाव किलोचा झालेला आहे आणि हे आहेत ते सेलमच्या हळदीचे कंद आहेत. हे आहेत ते SK4 चे कंद आहेत. त्यामुळे कंद आणि फिंगर्स असे वेगवेगळे आता आपण ठेवतोय आणि पुढच्या वर्षी हे लागवडीकरताही ठेवणार आहोत. या बॉक्समध्ये ती सगळी हळद भरलेली आहे. ही या इथे पण हळदच आहे या सगळ्यामध्ये. आता सावलीत ठेवलंय आणि आता अक्षय तृतीयेला परत लागवडीकरता असणार आहे. या आंबे हळदीचं आपल्या घरात लोणचं केलं जातं आणि या दोन्ही हळदीची आपण हळद पावडर करणार आहोत. ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूच. धन्यवाद. गावो विश्वस्य मातरः, वंदे गोमातरम्.